फलटणच्या महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी महिला डॉक्टरचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांना प्राप्त। मृत डॉक्टरच्या शरीरावर कोणत्याही जखमा नाही। मृत्यूचा गळफास घेऊनच झाल्याचा उघड। पुण्यातील जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणी पुढची सुनावणी आता 30 तारखेला होणार। गोखले बिल्डर ट्रस्टच्या वतीने प्रतिज्ञापत्र दाखल करणार। कोकणातील 2 मंत्र्यांची अचानक भेट। मंत्री आदिती तटकरे मंत्री योगेश कदमांच्या भेटीला। योगेश कदम यांच्या मंत्रालयातील दालनामध्ये दोन्ही नेत्यांची भेट आणि चर्चा। नाशिकच्या रामकाल पथाच्या कामांना वेग। काळाराम मंदिर ते रामकुंड मार्गावरील कामांना सुरुवात। रामकाल पथ एक महत्त्वाचा धार्मिक पर्यटन केंद्र ठरणार। ठाण्यामध्ये मनसेचा लक्षवेधी बॅनरवर ठाकरे कुटुंबाचं स्वप्न साकार असा आशय। नितीन कंपनी चौकामध्ये लावण्यात आलाय फलक। बच्चू कडूंच्या महाएल्गार आंदोलनासाठी शेतकऱ्यांची गर्दी। तर नागपुरातील जामठा परिसरातील मैदानामध्ये बच्चू कडूंना आंदोलनाची परवानगी। कल्याणच्या खडे गोलवली परिसरामध्ये छठपूजा कार्यक्रमाच्या दरम्यान फटाके फोडण्यावरून वाद। 2 गट आपापसात भिडले। घटनेचा व्हिडिओ व्हायरल। जळगावकडून भुसावळकडे जाणाऱ्या बसचा भीषण अपघात। टायर फुटल्यानं बस टोल नाक्याच्या भिंतीवर आदळली। अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।